देवाची परिवर्तनाची प्रक्रिया. ज्यावेळेस माणसाचं परिवर्तन होतं त्यावेळेस देव नेमकं काय करतो, नेमकं ती प्रक्रिया, ती प्रोसेस कशी असते हे आजच्या संदेशातून आपण पाहणार आहोत. आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे गॉड्स प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, देवाची परिवर्तनाची प्रक्रिया. आणि ही जी सिरीज आहे ह्याचं नाव आहे 7 पिक्चर्स ऑफ गॉड्स पीपल, देवाच्या लोकांची 7 चित्रे. आणि त्याच्यातला हा दुसरा भाग आहे. आणि आतापर्यंत आपण असं पाहिलं की देवाचं वचन जसं एक आरसा आहे. मी तुम्हाला मागच्या संदेशात सांगितलं की ज्याच्यात आपण आपलं रूप बाहेरील नाही तर आतील रूप पाहत असतो, की आपण आतून कसे आहोत, आपलं आध्यात्मिक स्थिती कशी आहे हे आपल्याला देवाच्या वचनातून आणि देवाच्या दृष्टीने आपण कसे दिसतो, कसे आहोत हे आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्या आठवड्यात आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण पाहू की आपण कशा प्रकारचे लोक झालेलो आहोत ख्रिस्तावरील विश्वासाने, म्हणून वैयक्तिकरित्याच नव्हे तर एकत्रितपणे देवाला आपलं काय करायचं आहे, आपल्याला कसं घडवायचं आहे, त्याचा आपल्यासाठी काय उद्देश आहे. आणि म्हणून या मालिकेचं नाव आहे देवाच्या लोकांचे 7 चित्र, 7 पिक्चर्स ऑफ गॉड्स पीपल. आता एक वचन आपण जुन्या करारातून पाहू याविषयीचं. अनुवादाचं पुस्तकाचा 32वा अध्याय आणि वचन 9. अनुवाद 32 आणि वचन 9 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, परमेश्वराचे लोक हाच त्याचा वाटा, याकोब हाच त्याचा वतन भाग. अनुवाद 32:9. तर देवाचे लोक तुम्ही आणि मी त्याचा वाटा आहोत आणि त्याचं वतन आहोत. हे नेहमी ध्यानात ठेवा. हे अत्यंत महत्त्वाचं आहे की देव आपल्यामध्ये, त्याच्या लोकांमध्ये इंटरेस्टेड आहे. आणि म्हणून वारंवार तो इतिहासामध्ये हस्तक्षेप करतो, त्याच्या लोकांसाठी राष्ट्रांमध्ये हस्तक्षेप करतो. आणि परिस्थितीवर त्याचं नियंत्रण आहे, निसर्गावर नियंत्रण आहे. जे काही घडत आहे, भूकंप, जलप्रलय, लढाया किंवा राजकीय, नैसर्गिक जग, त्या सर्वावर पृथ्वीवर, सृष्टीवर त्याचं नियंत्रण आहे. ही इज इन कंट्रोल, कारण हे सर्व त्याची सृष्टी आहेत. परंतु त्याचा मेन फोकस ह्या सृष्टीमध्ये, ह्या जगामध्ये त्याच्या निवडलेल्या लोकांवर आहे. कारण त्याचे निवडलेले लोक त्याचा वाटा आहेत, त्याचा वतन भाग आहे. आणि इतिहास संपुष्टात आल्यानंतर, इतिहास संपल्यानंतर त्याच्या निवडलेल्या लोकांचं तो काय करतो हे महत्त्वाचं आहे. म्हणजे देवाचं सर्वात मोठी गुंतवणूक त्याच्या लोकांमध्ये, इतिहास संपुष्टात आल्यानंतर त्याचे लोक काय होतील हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी हे महत्त्वाचं, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की आपल्याला कशासाठी त्याने निवडलेलं आहे, का आपल्याला त्याच्या राज्यात आणले, त्याचा उद्देश नेमका आपल्यासाठी काय आहे हे समजणं महत्त्वाचं आहे. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न या बाबतीत मी घेणार आहे तो असा की देवाची जशी इच्छा आहे की आपण घडावं, ते तो कसं आपल्याला घडवणार आहे. हाऊ इज ही गोइंग टू मेक अस इन टू अ काइंड ऑफ पीपल ही इंटेन्स. जसं त्याचं त्याने ठरवलेलं आहे, त्याने नेमलेलं आहे, तशा प्रकारचे लोक आपण कसे घडवू शकतो. आणि विशेष म्हणजे त्याच्यात आपला काय रोल आहे, आपला काय वाटा आहे, आपण कशा रीतीने देवाला सहकार्य करू शकतो. म्हणूनच आजचं टायटल किंवा शीर्षक आहे देवाची परिवर्तनाची प्रक्रिया, की देव परिवर्तन कसं करतो, ती प्रक्रिया कशी आहे. आता त्यापूर्वी ह्या शास्त्र भागामध्ये दाखवल्याप्रमाणे मुक्तीचा उद्देश किंवा आपल्या तारणाचा उद्देश काय ते आपण अगोदर जाणून घेऊ, की कशासाठी देवाने त्याचे निवडलेले लोक इस्रायलांना मिस्र देशातून मुक्त केलं, त्याचा उद्देश काय होता. आणि तुम्हाला मला सैतानाच्या पापाच्या तावडीतून, सैतानाच्या राज्यातून जे मुक्त केलं, त्याच्या राज्यात आणलं, तर तुमच्या आणि माझ्यासाठी आज त्याचा उद्देश काय आहे, तो काय अपेक्षा करत आहे आपल्याकडून. निर्गमचं पुस्तकाचा 19वा अध्याय, निर्गम 19 आणि वचनं 3 ते 5, एक्सोडस 19:3-5 या ठिकाणी असं म्हटलेलं आहे,
तेव्हा मोशे देवाकडे वर गेला आणि परमेश्वराने त्याला पर्वतातून हाक मारून सांगितले की याकोबाच्या घराण्याला हे सांग, म्हणजे इस्रायल लोकांना हे विदित कर, मी मिस्रांचे काय केले ते व तुम्हाला गरुडाच्या पंखावरून बसून मी आपणाकडे कसे आणले हे तुम्ही पाहिले आहे. दोन गोष्टी, मिस्रांचं काय केलं आणि तुम्हाला गरुडाच्या पंखावर बसून जसं माझ्या स्वतःकडे आणलं हे तुम्ही पाहिलेलं आहे. नंतर म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा, म्हणजे जगातील पृथ्वीवरील सर्व इतर लोकांपेक्षा तुम्ही माझा खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे. निर्गम 19:3-5. आता या ठिकाणी आपण पाहतो की इस्रायलच्या सुटकेचे किंवा मुक्ततेचे दोन प्राथमिक उद्दिष्ट होते. पहिलं हे की देव आपल्याला त्याच्या मुक्त झालेल्या लोकांना स्वतःकडे आणतो, की त्यांनी देवाकडे यावं, त्याला ओळखावं. प्राथमिक उद्देश हा की प्रभूशी जवळचा वैयक्तिक संबंध. जर आपण ते चुकवतो तर खरोखर देवाचा उद्देश आपण पूर्ण करू शकत नाही. म्हणजे त्याने आपलं तारण करण्याचा उद्देश हा आहे की आपण त्याच्याकडे यावं, त्याच्या आशीर्वादांकडे नाही, त्याच्याकडे. दुसरी गोष्ट ही की तारणाच्याद्वारे किंवा मुक्तीच्याद्वारे देवाला असे लोक निर्माण करायचे आहेत जे जगाने कधी पाहिलेले नाहीत, कोणत्याही गोष्टीपेक्षा किंवा इतरांपेक्षा पूर्णपणे जे वेगळे असे असतील, युनिक, अद्वितीय. ह्या लोकांना तो म्हणतो माझे स्वतःचे वतन किंवा माझा विचित्र खजिना किंवा एक विशेष खजिना किंवा एक विशिष्ट लोक असे म्हणतील. म्हणजे बघा, देवाची अशी इच्छा होती आणि आहे की आपण जे त्याचे लोक, इस्रायल जे त्याचे लोक, आणि आज तुम्ही आणि मी हे इतर लोकांपेक्षा वेगळे, विशेष, स्पेशल असे लोक व्हावेत. आणि म्हणून त्याने आपल्याला त्याच्याकडे आणलेलं आहे. आता ओरिजिनल अर्थ ह्या शब्दाचा की विशिष्ट अर्थ, विशिष्ट खजिना किंवा विशिष्ट लोक, हे एक्झॅक्ट अर्थ आपण समजू शकत नाही मूळ, पण याच्याहून हे समजू शकतो की आपल्यातून त्याला काहीतरी अतिशय वेगळं, सुंदर, अद्भुत असं काहीतरी करायचं आहे की आपल्यासारखं जगात कोणी नाही, देवाच्या लोकांसारखी जगात कोणी नाही, हे त्याला साध्य करायचं आहे. आणि हे साध्य करण्यासाठी देवाची एक प्रक्रिया किंवा एक प्रोसेस आहे. जेव्हा तो आपलं तारण करतो, आपल्याला त्याच्याकडे आणतो, त्या दिवशी आपण लगेच जसं पाहिजे तसं होत नाही, आपलं पूर्ण परिवर्तन होत नाही, आपण परिपूर्ण होत नाही. देवाचा जो उद्देश आहे की आपण घडावं किंवा व्हावं, ते आपण एका दिवसात होत नाही, कारण ही एक प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. आणि ही प्रोसेस किंवा ही प्रक्रिया कशी होते, आपण त्याच्याकडे आल्यानंतर, तारण केल्यानंतर आपल्याला घडवण्याची, बदलण्याची, हे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या एका उदाहरणावरून, ज्यावेळेस तो जगात असताना एका घटनेवरून आपल्याला दिसून येतं की जेव्हा त्याने त्याच्या पहिल्या शिष्यांना निवडलं आणि त्याच्याकडे बोलवलं. आणि हे मत्तई 4:18-20 मध्ये लिहिलेलं आहे. मत्तई शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 18-20 या ठिकाणी ती घटना आहे. आपण वाचू. नंतर गालिल समुद्राजवळून येशू चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया ह्या दोघा भावांना समुद्रात पाक टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते. त्याने त्यांना म्हटले, माझ्या मागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन. लगेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले किंवा त्याच्या मागे चालू लागले. लगेच, ताबडतोब. मत्तई 4:18-20. प्रभू येशूने त्यांना अगदी उपदेश केला नाही, मोठं काहीतरी करायला सांगितलं नाही, साध्या सरळ सोप्या भाषेत सांगितलं, माझ्या मागे या आणि मी तुम्हाला मासे धरणारे करीन. माझे मागे या आणि मी तुम्हाला करीन. दोन गोष्टी, दोन मुख्य पैलू या ठिकाणी आहेत. पहिली गोष्ट की प्रभू येशूचं शिष्य होण्यासाठी आपलं समर्पण त्याला आवश्यक आहे. तो म्हणतो की तुम्ही जे करत आहात, तुम्ही जिथं आहात तिथून
निघून ते सर्व सोडून माझ्या मागे चालू लागा. मी तुम्हाला कुठं नेणार आहे, तुमचं काय करणार आहे हे तुम्हाला सांगणार नाही, पण विश्वासाने तुम्ही माझ्या मागे चालायचं आहे. तुमचं जीवन, तुमचं भवितव्य माझ्या हाती सोपवायचं आहे. जे काही परिस्थिती घडेल, जे काही घडेल ते सर्व परिणाम माझ्यावर सोडायचं आहेत. आणि हे महत्त्वाचं आहे की जोपर्यंत आपण पूर्ण समर्पण, पूर्ण हवाला त्याच्यावर टाकत नाही, आपलं जीवन, आपलं भवितव्य त्याच्या स्वाधीन करीत नाही, त्याचा उद्देश आपल्या जीवनात पूर्ण होऊ शकत नाही. नंतर तो म्हणतो की माझ्या मागे या, पण मी तुम्हाला कुठं नेत आहे मी तुम्हाला सांगणार नाही, पण मी तुम्हाला घडवीन, मी तुम्हाला माणसे धरणारी करीन. जर तुम्ही माझ्या मागे आलात तर तुमचं काय करायचं आहे, की तुम्हाला कसं घडवायचं आहे ते मी तुम्हाला घडवीन. आणि त्यांना तो म्हटला त्या काळात की माणसे धरणारे करीन, आणि ते झाले. ते अगोदर तसे नव्हते, रफ टफ होते, पण नंतर ते घडले आपण पाहतो. कारण ही एक प्रक्रिया आहे. तर बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की आज आपण काय आहोत हे नाही, तर देव आपल्याला काय घडविल, काय करील आपलं, ते महत्त्वाचं आहे. त्याचा उद्देश आपल्या तारणाचा, आपल्याला त्याच्याकडे आणण्याचा काय आहे, तो उद्देश महत्त्वाचा आहे. नॉट व्हॉट वी आर, बट व्हॉट वी आर गोइंग टू बिकम. आणि हे तेव्हा होईल ज्यावेळेस आपण पूर्ण समर्पण करून, पूर्ण निर्धाराने त्याच्या मागे चालू लागू. टोटल कमिटमेंट. आणि जर आपण पूर्ण समर्पण केलं आणि सर्व काही त्याच्या स्वाधीन केलं, तर तो गॅरंटी देतो की मी तुम्हाला घडवीन, मी तुम्हाला चालवीन. म्हणून पहिल्याने कमिटमेंट किंवा समर्पण, आणि तेव्हा देव आपल्या जीवनात कार्य करू लागतो, आणि मग तो आपल्याला घडवू लागतो. आता हेच तत्त्व नव्या करारात देखील पाऊलाने सांगितलेलं आहे. रोमकरास पत्राचा 12वा अध्याय आणि वचन 1 आणि 2 मध्ये पाऊल काय लिहितो याविषयी आपण वाचू. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. रूपांतर हा शब्द जरा अंडरलाईन करा. आणि तो शब्दाची प्रक्रिया आहे की परिवर्तन कसं होतं, रूपांतर, ट्रान्सफॉर्मेशन. आणि हे देव परमेश्वर आपल्या जीवनात करीत आहे. आता हे कसं घडतं, कसं होतं हे आपण पाहू. पहिली गोष्ट, पहिली स्टेप किंवा पहिलं पाऊल आहे आपलं पूर्ण समर्पण प्रभू येशूच्या मागे चालण्यासाठी. आणि पाऊलाच्या शब्दात सांगायचं म्हणजे आपल्या शरीराचा जिवंत यज्ञ म्हणून अर्पण. आता जुन्या करारामध्ये आपण वाचतो की ते जे अर्पण आणत होते ते लोक वेगवेगळ्या मेंढ्या, बकऱ्या किंवा बैल, इतर जनावरं, पशु पक्षी अर्पणं म्हणून, ते अर्पणं पहिल्याने ते वेदीवर मारून टाकले जात असत. ते त्यांचं रक्त सांडलं जात होतं आणि नंतर ते देवाच्या वेदीवर अर्पण केले जात असतं. आणि एकदा देवाच्या वेदीवर याजकाने ते अर्पणं, लोकांचे अर्पण केल्यानंतर ज्या व्यक्तीने ते अर्पण केलेलं आहे त्याचा त्याच्यावर काही अधिकार नव्हता. ते आता देवाचे अर्पण झालेले होते, देवाला दिलेले होते, ते देवाच्या स्वाधीन होतं. आणि पाऊल रोमकरास पत्रात आपल्याला हेच सांगतो की आपण आपलं शरीराचं जिवंत यज्ञ, जसं जुन्या काळात यज्ञ करत होते तसं करायचं आहे. फरक हा आहे की ते पशुपक्षी ते अर्पणं मारून टाकले होते आणि आपल्याला जिवंत यज्ञ म्हणून स्वतःला सादर करायचं आहे देवाच्या वेदीवर. आणि देवाच्या वेदीवर स्वतःला समर्पण केल्यानंतर आपण आपले होत राहत नाही, तर इथून पुढे आपण देवाचे होतो, त्याचा पूर्ण अधिकार आपला होतो.
फरक हा आहे जुन्या कराच्या अर्पणात आणि नव्या कराच्या अर्पणामध्ये, की जुन्या करातले अर्पण अगोदर मारून टाकले जात होते, परंतु आपल्याला जिवंत राहून स्वतःला देवाच्या वेदीवर अर्पण करायचं आहे. आणि त्यालाच म्हणतात टोटल कमिटमेंट किंवा पूर्ण समर्पण. आता हे पूर्ण समर्पण केल्यानंतर काय होतं, तर आपली विचारसरणी बदलायला लागते. कमिटमेंट लीड्स टू थिंकिंग अ डिफरंट वे, की आपण वेगळ्या रीतीने वेगळ्या दिशेने विचार करू लागतो. आपल्या मनाचं नवीकरण व्हायला लागतं. ज्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या वाटत नव्हत्या, देवाविषयी त्याचं वचन, प्रार्थना वगैरे आपल्याला एकदम महत्त्वाच्या वाटू लागतात. म्हणजे कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं, कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे आपल्याला कळू लागतं. आणि हे तेव्हा होतं ज्यावेळेस आपलं पूर्ण समर्पण होतं, तेव्हा जेव्हा आपण पूर्ण समर्पण करतो. आणि हे देव करत नाही, तर हे तुम्हाला मला करायचं आहे. हा आपला पार्ट आहे. आणि हे मनाचं नवीकरण परमेश्वर कोणासाठी करतो? ज्यांनी त्यांचं पूर्ण समर्पण केलेलं आहे त्यांच्यासाठी. आणि मग जेव्हा आपल्या मनाचं रूपांतर, मनाचे विचार बदलले जातात, मनाचं नवीकरण होऊ लागतं, देवाच्या वचन जसं जसं कळायला लागतं, तसं जसं काय होतं की देवाचे विचार आणि आपले विचार जुळायला लागतात. आणि त्याचं वचन, ज्या वचनात त्याचे विचार आहेत हे आपल्याला कळायला लागतात. शास्त्र का कळत नाही? कारण आपले देवाचे विचार जुळत नाहीत. आपण एक विचार करतो, देवाच्या वचनात वेगळंच आहे. पण ही प्रोसेस सुरू झाल्यानंतर, मनाचं नवीकरण होऊ लागल्यानंतर हळूहळू विचार देवाच्या विचारांशी जुळायला लागतात आणि आपल्या मनाचं नवीकरण होऊ लागतं, रूपांतर होऊ लागतं, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द माइंड. आणि मग देवाची इच्छा काय आहे, त्याची योजना काय आहे हे आपल्याला कळू लागतं. नेमकं त्याला काय पाहिजे आहे, त्याला काय आवडतं, काय नाही आवडत हे आपल्याला समजायला लागतं. आता परत एकदा मी सांगतो की ज्यांचं पूर्ण समर्पण नाही त्यांना ह्या गोष्टी कळत नसतात. त्यांना देव त्याचं प्रकटीकरण देत नसतो. ज्यांचं पूर्ण समर्पण आहे, ज्यांनी पूर्ण समर्पण प्रभू येशूला केलेलं आहे, त्यांच्यामध्येच देव ही प्रक्रिया सुरू करत असतो. आणि त्याचं आपल्या प्रत्येकासाठी वैयक्तिकरित्या एक योजना आहे, एक प्लॅन आहे. पण वैयक्तिकरित्याच नव्हे, तर एकत्रितपणे सामूहिकरित्यासुद्धा आपल्यासाठी त्याची एक योजना आहे. आणि हा प्लॅन तो कोणाला प्रकट करतो? जे पूर्णपणे त्याच्याकडे वळलेले असतात त्यांना, ज्यांनी स्वतःचं जीवन आणि भवितव्य त्याच्या स्वाधीन केलेलं आहे त्यांना. आणि म्हणून ऑर्डर किंवा हा क्रम लक्षात घ्या. पहिल्याने कमिटमेंट किंवा समर्पण आणि नंतर ट्रान्सफॉर्मेशन किंवा रूपांतर. जोपर्यंत समर्पण होत नाही तोपर्यंत मनाचं नवीकरण आणि रूपांतर होऊ शकत नाही. आणि रूपांतर झाल्यानंतर देवाचे उद्देश आणि देवाची योजना आपल्याला कळू लागतात. आता ह्या परिवर्तन प्रक्रियेत आरशाचा वापर, पुढचा पॉईंट, की आरशाचा वापर, आरसा म्हणजे देवाचं वचन. मी तुम्हाला सांगितलं की देवाचं वचन एक आरसा आहे जो आपल्याला आपण आतून कसं आहे दाखवतो. हा आरसा आपलं बाहेर रूप दाखवतो, पण आपण आतून कसे आहोत, देवाच्या दृष्टीने कसे आहोत हे दाखवतो. आणि हा आरसा ह्या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो. हा आरसा म्हणजे देवाचं वचन या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचे आहे. आता आपण हा आरसा कसा वापरतो, कसा वापरला पाहिजे, आणि म्हणजे देवाचं वचन, ह्याच्यात देवाच्या वचनाचा काय रोल, काय भूमिका आहे, ऐकून घ्या. 2 शास्त्रभाग मी तुम्हाला सांगतो. पहिला आहे 2 कोरिंथ 3 आणि वचन 18, 2 Corinthians 3:18. आणि याच्यावरून आपल्याला समजेल की ह्या आरसा कसा वापरल्यावर काय होतं. 2 कोरिंथ 3 आणि 18.
परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडत आहोत. आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. बघा, रूपांतर हा शब्द इथं आलेला आहे, अंडरलाईन करा. म्हणजे रूपांतर आपलं चेंज किंवा बदल हा आरशात पाहिल्याने होतो. आता आणखी एक गोष्ट ह्या वचनात ही आहे की आपल्या आणि आपण सांगितल्या, म्हणजे हे वैयक्तिकरित्या नाही, ते हे सर्वांसाठी आहे. तुम्हाला वाटेल हे माझ्यासाठी पण आहे का? हो, पाऊल म्हणतो आपण आणि आपल्या, म्हणजे याच्यात तुम्ही पण आले, मी पण आलो. जसं आपण देवाच्या वचनात पाहतो, त्या वचन वाचतो, त्याच्यावर मनन करतो, विचार करतो, देवाचं जे गौरव त्याच्या वचनात आहे, देवाचं जे गौरव ते आपल्यामध्ये येतं आणि त्या गौरवाने तो आपल्याला बदलू लागतो. विश्वासाने जेव्हा आपण देवाच्या वचनात, देवाच्या आरशात पाहतो, त्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा देवाच्या वचनाने आपल्याला बदलू लागतो. आपले विचार, आपले आचार बदलू लागतो. आतून ते ट्रान्सफॉर्मेशन, ही प्रक्रिया आतून होत असते, पण त्याचे रिझल्ट, परिणाम बाहेरून दिसतात. अरे, यांचं बोलणं पहिल्यासारखं राहिलं नाही, यांचं वागणं पहिल्यासारखं. तो फरक लोकांना दिसायला लागतो की काहीतरी झालेलं आहे, काहीतरी बदल घडायला लागलेला आहे. पण ती प्रक्रिया आतून सुरू होत असते, बाहेरून नाही. आणि आणखी एक गोष्ट ही की देवाचं वचन आणि देवाचा आत्मा हे दोन मुख्य घटक आहेत. देवाचा पवित्र आत्मा देवाच्या वचनाने कार्य करतो. जिथे देवाचा आत्मा आहे तिथे वचन आहे, मी तुम्हाला नेहमी सांगतो. आणि जिथे वचन आहे तिथे आत्मा आहे. जर आपण त्या वचनात देवाच्या आरशात पाहिलं नाही तर पवित्र आत्मा आपल्या जीवनात कार्य करू शकणार नाही. बरेचसे लोक प्रार्थनेत जास्त वेळ घालवतात पण वचनात कमी. पण बॅलन्स्ड पाहिजे. वचनाचं मनन, वचनाचं स्टडी आणि प्रार्थना या दोन्ही गोष्टी बॅलन्स्ड पाहिजे. आणि मग आणखी एक गोष्ट तो काय म्हणतो बघा, आणि प्रभू जो आत्मा, 2 कोरिंथ 3 आणि वचन 18 मध्ये, प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वीच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. म्हणजे त्याचं वैभव, त्याचं गौरव आपल्याला आपल्यामध्ये येत राहतं आणि ते गौरव वाढत जातं. आणि हे देवाच्या आत्म्याने होत असतं. हे फक्त एकदाच होणारी प्रक्रिया नाही, एकदाच होणारं रूपांतर नाही, तर गौरवातून गौरवाकडे. म्हणजे प्रत्येक दिवशी, आजच्या या दिवशी तुम्ही आणि मी देवाच्या गौरवात आत्मिक लेवलला, एका लेवलला आहोत. आणि त्याच लेवलला आपण राहत नाही आहे. उद्या आपण वेगळ्या लेवलला राहू, मी वेगळ्या लेवलला, परवा 1 महिन्याने, 1 वर्षाने. तर जसं त्याचं गौरव, त्याचं तेज त्याच्या वचनातून, त्याच्या आत्म्याने आपल्यामध्ये येतं, तसं आपली आत्मिक लेवल वाढत वाढत जात असते. दरवेळेस आपल्याला असं वाटतं की आपल्याला हे समजलं जे माहीत नव्हतं. देव आपल्याला दाखवतो की हे तर काहीच नाही, अजून पुष्कळ आहे. ही लेवल तर काहीच नाही, अजून पुष्कळ मी तुझ्यासाठी ठेवलेलं आहे. अशा प्रकारचं हे आत्मिक जीवन आहे. पण ही प्रक्रिया किंवा हे रूपांतर 2 गोष्टीवर अवलंबून आहे. हे सर्व परिवर्तन 2 गोष्टीवर अवलंबून आहे. पहिली गोष्ट ही की देवाच्या वचनात आपण विश्वासाने देवाच्या वचनात पाहत राहिलं पाहिजे. म्हणजे ते वचनात राहिलं पाहिजे, वचनाचं मनन. आणि दुसरी गोष्ट आपण हे ध्यानात ठेवलं पाहिजे की वचनात राहिल्यानंतर देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये आणि आपल्याद्वारे कार्य करीत आहे. की देवाने त्याचा आत्मा आपल्याला दिलेला आहे आणि तो आपल्याला सहाय्य करतो आणि तो आपल्याला घडवित आहे. आपणच स्वतःला घडवतोय असं नाही आहे. हे ध्यानात ठेवलं. म्हणून 2 गोष्टी की विश्वासाने देवाच्या आरशात किंवा वचनात पाहत राहणे आणि पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करीत आहे हा विश्वास ठेवणे.
आता दुसरा जो शास्त्र भाग आहे तो आहे 2 कोरिंथ 4:17 आणि 18, 2 कोरिंथियन्स 4:17 आणि 18. आणि या ठिकाणी पाऊल काय लिहितो जरा ऐका. कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट, आता बघा किती संकट पावलावर आले, किती छळ, किती त्रास आयुष्यभर, पण तरी तो म्हणतो हे तात्कालिक किंवा तात्पुरते व हलके संकट. पावलाचा दृष्टिकोन संकटाकडे पाहण्याचा काय होता बघा. आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. म्हणजे तो म्हणतो या संकटातून आम्हाला सार्वकालिक गौरव प्राप्त होत आहे, तो गौरवाचा भार वाढत आहे. आम्ही दृश्य गोष्टीकडे नाही तर अदृश्य गोष्टीकडे लक्ष लावतो. म्हणजे जे परिस्थिती आहे अवतीभोवती काय चाललेलं आहे त्याच्याकडे आम्ही पाहत बसून निराश होत नाही, तर अदृश्य गोष्टीकडे लक्ष लावतो. कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. 2 कोरिंथ 4:17 आणि 18. म्हणजे पावलाला आपल्याला हे सांगायचं आहे की ज्या संकटातून, त्रासातून, समस्येतून आपण जात आहोत ती ह्या प्रक्रियेचा एक भाग आहे. आपल्याला आपलं परिवर्तन करण्याचा, आपल्याला बदलण्याचा आणि घडवण्याचा देवाचा एक भाग आहे. पण अनेकांना माहीत नाही. ते म्हणतात प्रार्थना करा, याच्यातून देवाने मुक्त करावं सुटका. तो एक पार्ट आहे प्रोसेस. इट इज अ पार्ट ऑफ अ प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. आपल्याला घडवण्याचे प्रक्रियेचा भाग जीवनातली संकट आणि समस्या ह्या आहेत, अडचणी ह्या आहेत, लक्षात घ्या. पण पाऊल या ठिकाणी हे देखील म्हणतो की हे संकट, 17 वचन बघा, 2 कोरिंथ 4:17, आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. हे संकट आमचा नाश करत नाही तो म्हणतो, तर ह्याच्यातून आपलं चांगलं घडतं, हे आपल्या चांगल्यासाठी आहेत. हे संकट, ही परिस्थिती देवाचा उद्देश सिद्धीस नेत आहेत. पण कंडिशन एक आहे, अट एक आहे की आपण परिस्थितीकडे न पाहता, परिस्थितीकडे पाहून निराश न होता अदृश्य गोष्टीकडे लक्ष लावलं पाहिजे. कारण परिस्थिती बदलणारी आहे. डोळ्याला दिसणाऱ्या दृश्य गोष्टी, जग किंवा परिस्थिती ही बदलणारी आहे. आज जशी तशी उद्या 8 दिवसांनी, 1 महिन्याने राहणार नाही, 1 वर्षाने राहणार नाही. पण अदृश्य गोष्टी तो म्हणतो अनंतकालिक आहे. डोळ्याला दिसणाऱ्या गोष्टी टेम्पररी आहेत, क्षणिक, तात्पुरत्या आहेत. तात्पुरते संकट असो, प्रॉब्लेम असो, काही असो, सगळे दिवस सारखे नसतात. पण अनंत काळाच्या गोष्टी, परमनंटच्या गोष्टी देवाने आपल्यासाठी राखून ठेवलेल्या, त्या कायमच्या आहेत, त्या परमनंट आहेत, आत्मिक गोष्टी. आता प्रश्न असा आहे, तो म्हणतो की आम्ही दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहे. तो म्हणतो की आम्ही दृश्य गोष्टीकडे नाही तर अदृश्य गोष्टीकडे लक्ष लावतो. आता जे अदृश्य आहे त्याच्याकडे कसं पाहू शकतो? जे डोळ्याला दिसतच नाही त्याच्याकडे कसं पाहायचं? आणि याचं उत्तर तो म्हणतो, तो देतो. त्याचं उत्तर असं की देवाच्या आरशात पाहिल्याने. कारण अदृश्य गोष्टी देवाच्या आरशात किंवा देवाच्या वचनात सांगितलेल्या आहेत की देवाच्या वचनात आपण पाहतो तेव्हा आपल्याला अदृश्य गोष्टी दिसू लागतात. आणि मग आपल्याला कळतं की देवाने आपल्यासाठी काही अदृश्य सार्वकालिक राखून ठेवलेलं आहे. आता ह्या परिवर्तन प्रक्रियेतल्या 3 पायऱ्या किंवा 3 टप्पे आहेत. 3 steps इन द प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. ही जी प्रक्रिया, हा जो रूपांतर आपलं होत राहतं, रोज होत आहे, त्याच्या 3 प्रक्रिया आहेत, 3 पायऱ्या. पहिली गोष्ट ही की आपण विश्वासाने देवाच्या आरशात म्हणजे देवाच्या वचनात पाहत राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण वचनात पाहत राहिल्याने देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करतो आणि आपलं भवितव्य आपल्याला प्रगट करतो. आपल्याद्वारे देव काय करू इच्छितो ते आपल्याला तो प्रगट करतो. द होली स्पिरिट रिव्हील्स अवर डेस्टिनी. की देव आपल्याला कुठं नेत आहे, कसं चालवित आहे, हे आपल्याला कळायला लागतं. दुसरी गोष्ट,
आणि तिसरी गोष्ट ही की जर आपण विश्वासाने देवाच्या वचनात पाहत राहिलं, त्या देवाच्या आरशातून आपण नजर काढली नाही, तर देवाचा पवित्र आत्मा आपल्याला आतून बदलत राहील आणि ज्या गोष्टी देव आपल्याला, अदृश्य गोष्टी ज्या आपण पाहतो त्याप्रमाणे आपल्याला घडवत राहील. की जो देवाचा उद्देश, जे काही त्याने आपल्यासाठी प्लॅन केलेलं, जर आपण देवाच्या आरशात वचनात पाहत राहिलो, आपलं लक्ष परिस्थितीवर अवतीभोवती न ठेवता त्याच्यावर केंद्रित केलं, तर देवाचा पवित्र आत्मा आपल्याला घडवण्याची प्रक्रिया सुरू ठेवील, आपल्याला घडवत राहील. आणि जो काही देवाचा उद्देश, जे काही आपल्याला करायचं आहे तुम्हाला आणि मला, ते तो शेवटी घडवील. आणि म्हणून ज्या वेळेस आपण नवीन नवीन सत्य, नवीन नवीन गोष्टी देवाच्या वचनातून समजतात, आपण त्याचे आभार मानायचे की तो आपल्याला गौरवातून गौरवाकडे, सामर्थ्यातून सामर्थ्याकडे नेत आहे. म्हणजे ही प्रोसेस सुरू आहे. म्हणजे आपल्यामध्ये देव त्याच्या आत्म्याने करत आहे, म्हणून नवीन नवीन गोष्टी प्रगट होत आहेत, समजायला लागत आहेत, ज्या काही वर्षापूर्वी, काही महिन्यापूर्वी आपल्याला काहीच कळत नव्हतं. कळायला लागलं म्हणजे ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे देव त्याच्या आत्म्याने आपल्या जीवनात कार्य करीत आहे आणि गौरवातून गौरवात, सामर्थ्यातून सामर्थ्याकडे आपल्याला नेत आहे. आणि अशा रीतीने तो आपलं रूपांतर करतो. आज आपली वेळ संपलेली आहे. आज आपण इथेच थांबू आणि पुढच्या आठवड्यात देवाच्या लोकांच्या 7 चित्रापैकी पहिलं चित्र कोणतं आहे हे आपण पुढच्या आठवड्यात पाहू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.